देव धर्म रक्षणाबरोबरच समाजकार्याला वाहून घेतलेल्या श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास रविवारी सकाळी अनगोळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अनगोळ बेळगाव येथील राजहंस गल्लीमध्ये हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं असून श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। शिबिरामध्ये संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने रक्तदान करताना दिसून आले। शिबिरामध्ये सुमारे 500 जण रक्तदान करतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला होता। शिबिराच्या उद्घाटनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून श्रीराम सेना हिंदुस्थानच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते नियमितपणे रक्तदान करत आहेत। श्रीराम सेना हिंदुस्थानच्या माध्यमातून गेली 10 वर्ष आपण रक्तदान शिबिर आपण घेतोय। या रक्तदान शिबिराला हे 10वं वर्ष आहे। हजारो कार्यकर्ते गेली 10 वर्षामध्ये या ठिकाणी येऊन रक्तदान दिलेलं आहे। कित्येक जणांचे प्राण या कार्यकर्त्यांनी वाचवले आहेत। काही विघ्नसंतोषी लोकांनी हे रक्तदान लिहिलेले बॅनर्स काल फाडले। मी त्यांना धन्यवाद देतो। आम्ही याच्यामध्ये कोणतेही राजकारण आणत नाही, कोणतेही भाषाकरण, कोणतेही प्रांतकारण आम्ही या ठिकाणी आणत नाही। ही एक आपली समाजसेवा आहे आणि समाजसेवा करत असताना समाजसेवेला जात, भाषा, भेद, प्रांतभेद हे काहीही नसतं। आपल्या संघटनेला जेव्हा कुणाचाही फोन येतो त्यावेळेला आम्ही त्याची भाषा, त्याची जात विचारत नाही, तर त्याला लगेच सहकार्य आपल्या संघटनेचे कार्यकर्ते करतात। आणि त्या विघ्नसंतोष लोकांना मी हे सांगू इच्छितो की ज्यावेळेला समाजकार्य असतं त्यावेळेला असं फालतू काम करू नये। आज मी सर्व माझ्या रक्तदात्यांचा अभिनंदन करतोय, आभार व्यक्त करतोय की त्यांनी संघटनेच्या आवाहनाला हो देऊन या ठिकाणी शेकडोच्या संख्येनं आता कार्यकर्ते रक्तदान देत आहेत। जय शिवराय। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।